जाताना साडगाव, माफ करा, आडगाव आणि आदिवली. आडगाव. आतापर्यंत आम्ही संदीप निमसे, हेमंत सोकांडे, राजेश मडके, सन्नी सोकांडे, रोहित या सगळ्यांचा संघ म्हणून आडगावकडे बघितलंय. परंतु आज बघूया किती नावं या आडगाव संघामध्ये पाहायला मिळतील. चांगली नावं या सलामीसाठी आलेले आहेत. एक नाव आहे जेडी आणि त्यांच्यासोबत रोशन. जेडी आणि रोशन. जेडी काही नावं अशी आहेत ती मार्किंग आहेत, ती त्या 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 नावाला शोभतात आणि त्या नावाने कर्तृत्व पुढे चालतं. जेडी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवर रोशन. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज आदिवली संघाकडनं गिरीश. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020 दुपारचं सत्र. तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल येतोय अंपायरचा. पहिला चेंडू पडला जाईल. गोलंदाज गिरीश. हाफ टॅकर चेंडू आहे. स्क्वेअर लेगला चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये आहे. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु इनफिल्डचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचला. परिणामी क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा. संघाचं खातं उघडलं. प्रत्येक चेंडूचा चांगल्या पद्धतीचे समाचार घेतल्यानंतर आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचं काम चांगले फलंदाज करत असतात. जेडीने सुरुवात चांगली केली. यंगस्टर आहेत सगळे खेळाडू आणि ही आनंदाची पर्वणी आहे दसईसाठी. मार्किंग असेल. स्पर्धा संपल्यानंतर अनेक खेळाडू तयार झाले. अतिशय सुरेख फटका यावेळेस पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा हळवारपणे येतोय कारण चेंडू कमी वेगाने पोहोचला. शरीफ शेख यांचं या ठिकाणी आगमन. चेहरा पाहायला मिळतोय. या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. दसई गावचा जर विचार केला तर शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक सर्व क्षेत्रातील माणसं या दसईमध्ये जन्माला आलेली आहेत. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एखाद्या गावावर ईश्वराचा असा काही वरद हस्त असतो की त्या गावाला अनेक प्रकारच्या अनेक क्षेत्रांमध्ये मदत करणारी व्यक्तिमत्व जन्माला येतात. ते कार्यकारण भाव संबंध त्या विधात्याने केलेली किमया आणि ती लीला अगाध असते. उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच चरणी प्रार्थना. दरम्यान जाऊ आपण मॅचकडे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. लेफ्ट हँड बॅट्समन रोशन. तडाखा पाहायला मिळालाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. तत्पूर्वी यावेळेस मात्र 2 धावा. जेडी थांबवतोय कारण जेडीला माहिती आहे लीग खेळत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजन. तुम्ही म्हणाल पहिल्या दिवसापासून तुमचं काय चाललंय? नियोजन, नियोजन आणि नियोजन. मित्रांनो, किती आणि कसं याला महत्व आहे. काही माणसं कमी काम करतात, अधिक मेहनत, कमी काम केल्यानंतर अधिक फायदा मिळवतात. याचं कारण फक्त प्लॅनिंग अँड प्लॅनिंग अँड प्लॅनिंग. आम्ही ज्या वेळेला एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये जाऊ दत्ता सर, त्यावेळेला आम्हाला हवं असतं फक्त एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. परंतु क्रिकेटच्या मैदानात आलो तर आम्हाला फक्त हवं असतं प्लॅनिंग, प्लॅनिंग अँड प्लॅनिंग. आमच्या आयुष्यामध्ये आमचं नियोजन असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या 2 गोष्टींचा जर आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये सुद्धा पहिली इनिंग्स पूर्वार्ध, सेकंड इनिंग्स उत्तरार्ध. जर पूर्वार्ध खडतर असेल आपला, प्रत्येकाचा उत्तरार्ध असतो, प्रत्येकाचा पूर्वार्ध असतो. त्यासाठी मात्र प्रत्येक मुवमेंट योग्य होणं गरजेचं आहे. क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवताना अलाउन दी कार्पेट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सौंदर्य आडगाव संघ या ठिकाणी सुरुवात चांगली केली. धावांची मोहर धाव पलकावर लागताना 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. सलामीची जोडी मैदानावर खेळते, प्लॅनिंग करते मनामध्ये. यावेळेस स्लोअर फुल टॉस, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं होतं. या चेंडूचा उचलला पुरेपूर फायदा चेंडूने केला. यावेळेस मात्र गुलाबी पट्टीला स्पर्श आणि झाला आडगाव संघाच्या खेळाडू खात्यामध्ये. खेळाडू
जीवनामध्ये आनंदाचा क्षण, अन्नाचा कण, क्रिकेटमध्ये एक रन आणि फुलटॉस चेंडू. मित्रांनो, कधी वाया जाऊ देऊ नका. योग्य वेळेला योग्य गोष्ट झालीच पाहिजे. म्हणून की काय, लग्न पण करण्याची घाई घरातली माणसं लवकर करतात मुलाची. त्यांना माहिती आहे योग्य वेळेला योग्य गोष्ट घडणं गरजेचं आहे. 14 धावा स्कोर बोर्डवर. पहिलं षटक संपलं. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर हजर. सुभाष, ओ हो क्या बात आहे. वाईड यॉर्कर. ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला एक चेंडूमध्ये 2 धावा, एक चेंडूमध्ये 1 धाव, एक चेंडूमध्ये 6 धावेची गरज असते, त्यावेळेला मात्र हे चेंडू अतिशय महत्त्वाचे ठरले जातात. हा चेंडू अतिशय क्रिशल मोमेंटला टाकला जातो आणि त्यावेळेला आपला संघ विजयाकडे आरामात पोहोचला जातो. वाईड यॉर्कर क्रिकेटचं क्षेपणास्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. हो हो क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला, परंतु पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही. बॅट्समन थोडासा पाठीमागे आला, ऑफसाईड कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यासाठी नजर महत्वाची. ती नजर जर जमवायची असेल तर मात्र तुमची यूट्यूबवर नजर असणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट जगतातील महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू असे आहेत. काल मात्र योगेश पेनकर नावाच्या बॅट्समननं मुंबईच्या मैदानावर धुमाकूळ घातला. तब्बल 80 धावा. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका यावेळेस पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. परिणामी एकच धाव आले. या एका धावेने स्कोरबोर्डवर हळूहळू पुढे चालतंय. 15 धावा स्कोरबोर्डवर. कार्तिक बांगर चांगले स्कोरर आहेत. चांगला स्कोरर म्हणजे त्या संपूर्ण स्पर्धेचा कणा म्हणून ज्यांची ओळख असते. कारण निश्चितच एक स्कोरर सुद्धा एक समालोचक असतो. फक्त बोलत नाही, त्याचे हात चालतात. आणि समालोचक सुद्धा स्कोरर असू शकतात, परंतु त्यांच्या हातामध्ये माईक आहे. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू. क्या बात आहे. द क्लास ऑफ क्रिकेट. अतिशय सुरेख फटका, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे. हो हो कौतुकास्पद असणारा फटका. आडगाव संघाचा फलंदाज मला वाटतं जेडी आज मात्र हम भी किसी से कम नाही. शहापूर तालुक्यामध्ये एक जेडी नाही तर शहापूर तालुक्यामध्ये 2-2 जेडी आहेत हे सांगत असताना, हे दाखवताना जेडी थँक्यू सो मच. सुंदर गीत ऐकायला मिळालं. म्युझिक इज द पार्ट ऑफ लाईफ. आयुष्यामध्ये म्युझिकला खूप महत्त्व आहे. त्याच म्युझिकने स्वतः आनंद घेणं आणि दुसऱ्याला आनंद देणं. हा प्रकार चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नात अयशस्वी, अनसक्सेस, परंतु धाव आली नाही. जेडी पूर्णपणे लई मध्ये आहे, फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अंडर 2020 ची लीग. क्या बात आहे. फ्रंटफुट वर येऊन यावेळेस मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये, सुरेख झेल. ऍक्शन देन रिॲक्शन. बूमरॅंग. जेवढा चांगला फटका तेवढा चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत पोहोचला. वेळ होती आणि त्यावेळेला चेंडू हवेमध्ये होता आणि त्या वेळेचा पुरेपूर फायदा उचलला. जेडी यांच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हेलियन. जयेश घावट आपल्यावर आपल्या मित्रांनी खूप प्रेम दाखवलंय. म्हणून की काही नाती बाजूला पडली आणि मित्रच जवळ आले. या ठिकाणी विनीत विषय यांच्याकडनं पारितोषिक लागलंय. आपण जर षटकार मारला 1 की 3, एक षटकार जरी मारला तरी 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल विनीत विषय यांच्याकडनं. त्याचबरोबर अमोलजी पडवळ या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आहेत. अमोल पडवळ आणि विनीत विषय यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक. जयेश घावट. जयेश घावतसाठी पारितोषिक आहे. चांगल्या खेळाडूला चांगली पारितोषिकं लावली जातात. एक स्पर्धा आठवते आम्हाला, जवळपास मला वाटतं सुप्रीमो ट्रॉफी होती. दत्ता सर
कृष्णा सातपुतेच्या विकेटला 14,000चं पारितोषिक लावलं होतं. एक विकेट 14,000 रुपये. निश्चित आमच्या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा खूप पारितोषिकं लावली जातात. कोरोनाचा काळ संपलाय, पैसा येत चाललाय लोकांच्याकडे. तिसरं षटक मार्गस्थ, माफ करा, अभियाय गोलंदाजी मार्कवर हजर. जयेश गावटसाठी पारितोषिक षटकाराला 1,000 रुपये दिले जातील. अमोल पडवळ आणि विनीत विषय. परंतु या प्रलोभनाला बळी पडू नये म्हणजे झालं. 1,000 रुपये लावलंय. विकेट महत्वाची आहे, ती लाख मोलाची आहे. हो हो, क्या बात आहे. यावेळेस संधी गमावली. विकेट्स होती आणि मला वाटतं झेल सुटला. जयेश गावटचा सुटलेला झेल. या ठिकाणी पारितोषिक अजून आहे 1,000 रुपये अमोल पडवळ आणि विनीत विषयांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. नॉन स्ट्राईक एंडवर असेल जयेश घावट आणि स्ट्रायकिंग एंडवर असेल रोशन, जो सलामीला आलाय. जेडीला खूप चांगली मदत केली, चांगलं सहकार्य केलं, चांगली पार्टनरशिप करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. 5 चेंडू खेळलाय आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये 4 धावा स्वतःच्या नावावर आहेत. परंतु सिंगल डबल काढत होता जोपर्यंत जेडी मैदानावर होता. जेडी बाद झाल्यानंतर जयेश आलाय. जयेशला सुद्धा चांगल्या पद्धतीने साथ देईल का, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकिंगवर असेल रोशन, मॅन फ्रॉम आडगाव. चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये, चेंडू थांबणार नाही. आउट ऑफ दी पार्क, 6 धावा. थँक्यू डीजे. आमचं गाणं वाजल्यानंतर आम्हाला कधी कधी आमची टी व्ही आठवते. कंटाळा आला की लगेच ब्रेक, आणि त्या ब्रेकमध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती असतात, ॲडव्हर्टाईज असते. लहान मुलांना त्या ॲडव्हर्टाईज आवडतात. वारंवार समालोचन ऐकून मॅच बघून थोडीशी बोरिंग झालेले प्रेक्षक डीजेच्या माध्यमातून मंत्रमुग्ध होतात. तो आमच्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. महेश ठाकरे, थँक्यू. आत्ता मात्र पारितोषिक खूप चांगल्या पद्धतीचं लागलंय. प्रत्येक चौकारासाठी विनीत विषय आणि अमोल पडवळ यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक, 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु जेवढे देतील तेवढे घ्यावे लागतील. जयेश घावट, स्टान्स चांगला या बॅट्समनचा पाहायला मिळतोय. हो हो हो, उजव्या एष्टीच्या थोडा बाहेर चेंडू पडला. अचूक टप्पा ज्या गोलंदाजाचा पडला जातो ना, त्यावेळेला तो गोलंदाज चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करतो. म्हणून टप्प्याला महत्व आहे. तुम्ही तुमचा चेंडू किती वेगाने फेकता याला जरी महत्व असलं ना मित्रांनो, तरी मात्र तो टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. फलंदाजाला त्या धावांपासून लांब ठेवणं, फलंदाजाला त्या चेंडूपासून लांब ठेवणं, त्याची बॅट कोणत्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने फिरली जाईल अशा प्रकारची गोलंदाजी करणं, वेदक याला गोलंदाजी म्हणतात. ती गोलंदाजी करणं चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य. यावेळेस मात्र थोडी लिडिंग एज पाहायला मिळाली, परंतु एकच धाव. आडगाव संघाने जी सुरुवात केली जेडी नावाच्या वादळानं, ते वादळ या ठिकाणी शांत झाल्यानंतर या धावसंख्येची गती होती ती मात्र थोडीशी थांबलेली आहे. आयुष्यामध्ये पार्टनर आणि क्रिकेटमध्ये पार्टनरशिप खूप महत्वाचे आहेत. दिशा आणि दशा एका वेलांटीचा फरक आहे मित्रांनो. ज्याला दिशा सापडली त्याची दशा होणार नाही, आणि ज्याची दशा झाली त्याला मात्र ती दिशा सापडली नसेल. म्हणून दिशा, योग्य दिशेवर चाला. यावेळेस थोडीशी हालचाल बॅट्समनची पाहायला मिळाली. एकच धाव. रोशन थोडासा संघर्ष करतोय, ताकदीचा पुरेपूर वापर करतोय, बॅट जोरात फिरते, धावा मात्र येत नाही. याचं कारण चांगल्या प्रकारची असणारी आदिवली संघाची गोलंदाजी. आमच्या दत्ता फडे सरांनी मगाशी चर्चा केली, अंडर 21चे खेळाडू बॅटिंग चांगली करतायत, परंतु क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं होत नाही. कॅचेस ड्रॉप केल्या जात आहेत. नवीन आहेत म्हटलं जातं, अनुभवातून माणसानं शिकावं, आणि हाच अनुभव आपल्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचू नेऊन देईल. म्हणून एखादा डिसिजन घेण्याची हिंमत ठेवा. जिंकलात तर राज्य कराल, हरलात तर अनुभवात जगाल.
अख्तर शेखचं आगमन झालंय परंतु एकटाच काहीतरी खात आलाय. मागितलं नाही तरी मनातलं ओळखलं. आपण मॅचकडे जाऊया. चांगली मॅच रंगते. पहिली इनिंग चालू आहे. सेकंड इनिंगमध्ये आमच्या दत्ता फडे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. शिक्षक पदावर विराजमान असताना सुद्धा मॅचची किती आवड आहे. सकाळी मला वाटतं 4 वाजता अलार्म वाजला जातो आणि त्यावेळेपासून फोन कॉन्टॅक्ट चालू होतो. एकदा कधी सूर्य उगवतोय आणि कधी एकदा मॅचवर जातोय. चांगले खेळाडू सुद्धा होते दत्ता फडे सर, परंतु आता थोडीशी स्थगिती घेतलेली आहे मॅचसाठी. थोडीशी फंबलिंग होती यावेळेस. क्षेत्ररक्षक फंबल झाला, परिणामी 2 धावा यावेळेस येतील. या 2 ने धावसंख्या पुढे सरकली. 33 धावा, 30 रन्स. कार्तिक बांगर समालोचकाच्या भूमिकेमध्ये नसून स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. कौतुक केलं जाईल. tenniscricket.in शहापूरच्या 90% स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. गौरव सावंत, परंतु एकदा माणूस आमच्याकडे आला ना, गौरव सावंतची संपूर्ण टीम. आमचा शहापूर तालुका किती प्रेमळ आहे याचं एकमेव कारण सांगू का? आमचा शहापूर तालुका म्हणजे शिवगर्भ संस्कार भूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थानं छत्रपती होण्याचा मान सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी का मिळवला याचं एकमेव कारण फक्त प्रेम, आपुलकी, विश्वास, माया, ममता आणि जिव्हाळा. या सगळ्या गोष्टी शहापूर तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून की काय, आजपर्यंत 2020-21 मध्ये जेवढ्या मॅचेस झाल्या तेवढ्या मॅचेसमध्ये संघ, प्रत्येक आयोजकाला 34-35 संघ पाहायला मिळाले. आमच्याकडे संघांना कमी नाही, आमच्याकडे प्रेमाला कमी नाही. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं अख्तर शेख प्रेम आणि प्रेमच पाहायला मिळत आहे. मला वाटतं 1 किलोची पिशवीच पूर्ण घेऊन आलाय. आपण मॅचकडे जाऊया. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र रोशन. जयेशला पारितोषिक आहे अमोल पडवळ आणि विनीत विषयांच्या माध्यमातून. यावेळेस रोशनच्या क्रीडा पूर्णविराम. स्ट्राईक असेल जयेश घावट यांच्याकडे आणि अमोलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर सदा. थँक्यू सो मच. 4 षटकं संपली, माफ करा, 4थं षटक मार्गस्थ आहे. सुभाष चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. किती 4थ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 36 धावा स्कोर बोर्ड आडगाव संघाच्या. हो हो, यावेळेस ज्या फलंदाजाला पारितोषिक लावलं तो फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि कॅश प्राइज विनीत विषयांच्या खिशामध्ये. नंतर नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. एक चांगली पर्सनॅलिटी आहे. हेअरस्टाईल सुद्धा चांगली पाहायला मिळते. एक रबरच्या साहाय्याने केस पूर्णपणे बांधून घेतलेत बॅट्समनने. दीपक चांगला आहे. दीपक दोन्ही फलंदाज नवीन आहेत. अक्षय बाद झालाय, परंतु रोशन आहे.
ज्याप्रमाणे सूर्याचं तेज तळपतंय त्याचप्रमाणे या चेंडूमध्ये दीपक पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. वलंदाजा गोलंदाजी मार्गावर आहे. तीन चेंडूचा खेळ आहे. दीपकने मात्र दिशा स्पष्ट केली. ओहो, कॉपी बुक स्टाईलने पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट, आवाज, आघात आणि यलगार 6 धावा. क्या बात आहे. छोटासा बदलाव बड़े कामयाबी का हिस्सा बन जाता है. बदल केला यावेळेस मात्र दीपक याने बॅक टू बॅक 2 षटकार आले दीपक यांच्या बॅट मधनं. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर बोर्डवर धावसंख्या वाढली 51 धावा 51. मी तर म्हणलो होतो की 10 धावा आल्या तर 49 होतील, तर 2 चेंडू मध्ये 12 आल्या. दीपक आहे समोर. हो हो, यावेळेस मात्र थोडासा बाहेर पडला गेला. वाईट बॉल 52 धावा स्कोर बोर्डवर. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकावे लागतील आदिवली संघ, नाहीतरी संकटांना सामोरं जावं लागेल सेकंड इनिंग मध्ये. 52 धावा स्कोर बोर्डवर आहेत. दीपकने इरादे स्पष्ट केले आहेत. हम भी किसी से कम नाही. येस आय कॅन डू इट. मी करू शकतो आणि ते करून दाखवलं. या 2 चेंडूवर 2 षटकार मारून दीपक फ्युचर ब्राईट आहे. वाटतंय मोठ्या संघामध्ये या खेळाडूला स्थान निश्चित होईल यात शंका नाही. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू, बॅट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, परंतु यावेळी 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण. 54 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू 6 जर लागल्या तर मात्र 60 होतील. 4 धावा आल्या तर मात्र 58 होतील. 3 धावा आल्या तर 57 होतील. 2 आल्या 56 होतील आणि 1 धावा आली तर मात्र 55 धावा होतील. काहीच आल्यानंतर 54 होतील. बघूया या चेंडूवर किती धावा येतील. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज आहे उमेश. हो हो, पुन्हा एकदा वाईट बॉल. षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू वाईट फेकले तर गोलंदाज उमेश याने, कारण या 2 षटकार दीपकने मारले. दीपकच्या बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला तर मात्र तो सीमा पार जातोय, मैदानाच्या बाहेर जातोय. यासाठी थोडी बचावात्मक प्रतिक्रिया करत असताना गोलंदाज उमेश स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचा परिणाम स्वरूप यावेळेस वाईट चेंडू जात आहेत, वाईट बॉल पडले जात आहेत. ओहो, पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर येताना दिसला. अंपायर डिसिजन. या सिरीजचा वाईट बॉल. 56 धावा स्कोर बोर्डवर. एक चेंडू फेकण्यासाठी संघर्ष करावा लागतोय गोलंदाज उमेश याला, कारण आतापर्यंत 2 चेंडू वाईट चेंडू पडलेत. एक चेंडू टाकायचा आहे. आडगाव संघाच्या खेळाडू कक्षामध्ये आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. हो हो, यावेळेस पुन्हा एक एज घेतली बॅटने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. परिणामी 2 धावा या चेंडूवर आल्या. या 2च्या मदतीने स्कोर बोर्डवर 5 षटकाच्या समाप्तीनंतर आडगाव संघाची धावसंख्या येते 58 धावा. विजयासाठी 59 धावांचं लक्ष असेल. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल साडगाव आणि पेंढरी.
साटगाव संघ पेंढरी संघाची मला वाटतं वाट बघतोय. दोनही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं नाणेफेक केली जाईल. मी थोड्या वेळापुरता रजा घेतोय. आपण जाऊ नका, आपण कुठे थांबू नका. आपण बघत राहा, आपण ऐकत राहा साई एकविरा चषक द वाईस ऑफ दी डोळखाम. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे नामदेव 11 क्रीडा मंडळ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. या दरम्यान चालू असलेला सामना आडगाव विरुद्ध आदिवली. आदिवली संघानं प्रथम फलंदाजी करून आडगाव संघानं प्रथम फलंदाजी करून आदिवली संघासमोर धावांचं आव्हान ठेवलंय ते 59. पाहूया आदिवली संघ हे डोंगरा एवढं धावांचं आव्हान पार करण्यात यशस्वी होतोय की नाही. या दरम्यान गोलंदाजीचा भार सांभाळतोय आडगाव संघाकडनं केडी. पेंढरी संघनायक कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या दरम्यान आदिवली संघाकडनं फलंदाजासाठी सलामीचे फलंदाज येत आहेत. स्ट्राईकला आहे तो उमेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुभाष. पाहूया 69 धावांचं डोंगरा एवढं आव्हान पार करण्यात यशस्वी होत आहे की नाही. वाईट चेंडू, पंचांचा इशारा. अशा रीतीनं अवांतर धावेने धावसंख्या वाढते. आदिवली संघाची धावसंख्या होते ती 1. या दरम्यान किशोर याचा पुढील चेंडू सुभाषसाठी उमेशसाठी. पाहूया उमेश काय करतोय. चौकार षटकारांची बरसात करतोय का. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू आणि पंचांचे हात हवेत भरकन उडतायत आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2. या दरम्यान किशोर याने 2 चेंडू टाकले आणि दोन्ही अवांतर. या दरम्यान किशोर याचा पुढील चेंडू उमेशसाठी. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू आणि अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3
अशा रीतीने 3 चेंडू जे किशोरने टाकले तिन्ही चेंडू पंतांनी वाईट घोषित केले आणि यानंतर किशोरच्या जागी गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी येतोय तो नवीन गोलंदाज जयेश. पाहूया जयेश काय करतोय आपल्या संघासाठी की त्याच्या गोलंदाजीवर उमेश आणि सुभाष आपल्या संघासाठी किती धावा वसूल करण्यात यशस्वी होत आहे ते पाहूया. जयेशचा पुढील चेंडू उमेशसाठी. पेंडी संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या दरम्यान जयेश याचा टाकलेला चेंडू उमेशला कोणत्याही प्रकारे समजला नाही आणि पूर्णपणे चकतोय तो उमेश. पाहूया जयेश याचा पुढील चेंडू उमेशसाठी. उत्कृष्टरित्या ऑफसाईडला कटवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण चाणक्ष त्यांनी त्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करून फक्त एकाच धावेवर रोखला आहे उमेश याला. अशा रीतीने आदिवासी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते बिनबाद 4. या दरम्यान उमेश याचा पुढील चेंडू उंचावरून तटवण्याचा प्रयत्न पण अयशस्वी आणि उमेशची सुभाषची खेळी इथेच संपुष्टात येत आहे आणि झेलबाद होऊन पॅव्हेलियनचा आसरा घेतोय तो सुभाष. अशा रीतीनं धन्यवाद डीजे. आणि सुभाषची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज हर्षल. पाहूया आडगाव संघानं जे त्याच्या संघासमोर धावांचा जो डोंगर रचलाय त्या डोंगराला कुठपर्यंत पोखरण्याचं काम करतोय तो हर्षल. उंचावरून तटवण्याचा प्रयत्न पण असफल. बीट होतोय फलंदाज या चेंडूवर उमेश जयेश याच्या आणि धावसंख्या जागीच स्थिरावते. धावसंख्या होते ती 1-4. या दरम्यान जयेश याचा पुढील चेंडू हर्षलसाठी. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू आणि पूर्णपणे चकतोय हर्षल त्या चेंडूवर आणि निर्धाव चेंडू. त्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव निघत नाहीये. अशा रीतीने संघाची धावसंख्या स्थिर. या दरम्यान जयेश याचा पुढील चेंडू उमेशसाठी. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू आणि पंचांचे हात हवेत भिरकावत आहेत आणि पंचांचा इशारा अवांतर वाईड बॉल. अशा रीतीनं आदिवली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1-5. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया जयेश याचा. उत्कृष्टरित्या तटवलेला चेंडू सर्कलमध्येच स्थिरावतोय आणि क्षेत्ररक्षण केलं जातं त्या चेंडूवर. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदिवली संघाची धावसंख्या होते ती 6. 1-6. अत्यंत संथरित्या चाललेला हा सामना आदिवली संघानं ज्या सर्कलच्या वर असतात या सर्कलच्या षटकांमध्ये सर्कलच्या षटकांचा काही फायदा उचलण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये. आणि जे डोंगरा एवढं धावांचं आव्हान उभं केलंय 69 धावांचं 59 धावांचं. या दरम्यान नवीन गोलंदाज किशोर. पहिला चेंडू आणि अशा रीतीनं पहिल्या षटकामध्ये 3 वाईड आणि हा दुसऱ्या षटकाची सुरुवातीचा पहिला वाईट असेल. लगातार 4 वाईट चेंडू टाकलेत किशोर यानं. माझं असं मत आहे की किशोर यानं ओव्हर द विकेटवरून राऊंड द विकेट जर केला तर त्याचे चेंडू व्यवस्थित पडतील आणि आदिवलीच्या बॅट्समनना त्याचे चेंडू समजणार नाहीत. या दरम्यान किशोर याचा पुढील चेंडू हर्षल. पुन्हा तोच प्रकार आणि त्याच चेंडूची पुनरावृत्ती. अशा प्रकारे किशोरचं षटक पुन्हा
मला वाटतंय नाही, त्याची इच्छा आहे षटक पूर्ण करण्याची. पाहूया किशोर याचा पुढील चेंडू हर्षलसाठी. आदिवली संघाची धावसंख्या 1 ने वाढते. वाईट चेंडूने धावसंख्या होती ती. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू पुन्हा तीच पुनरावृत्ती आणि पंचांचा वाईटचा इशारा. 9 धावा, 1 बाद 9. किशोर याने लगातार 6 वाईट चेंडू टाकलेत, पण आदिवली संघ त्या संधीचं काही सोनं करताना दिसत नाहीये, कारण अवांतर धावसंख्येनेच त्यांची धावसंख्या वाढते. अजूनही कोणताही मोठा फटका आदिवली संघाकडनं आपल्याला दिसलेला नाहीये. या दरम्यान किशोर याचा पुढील चेंडू हर्षलसाठी. उत्कृष्ट टाकलेला चेंडू आणि पूर्णपणे चकवण्यात यशस्वी झालाय तो किशोर. हर्षल याला अशा रीतीनं आदिवली संघाच्या दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे आणि 2 गडी बाद 9 अशी बिकट अवस्था आदिवली संघाची झाली. त्यामध्ये सुद्धा किशोरनं सुद्धा त्यांच्या संघाला अतिरिक्त धावसंख्येचा भार लावला आहे. लगातार 6 चेंडू वाईट टाकल्यानंतर 7व्या चेंडूवर त्यानं गडी बाद करण्यात यश मिळवलं किशोर यानं. या दरम्यान हर्षलची जागा भरून काढण्यासाठी येतो उदय. पाहूया किशोर टू उदय. पुन्हा त्याच चेंडूची पुनरावृत्ती आणि पंचांचा इशारा वाईट घोषित. अशा रीतीनं आदिवली संघाची अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10, 2 बाद 10. पाहूया किशोर टू विजय उदय. उत्कृष्टरित्या खालच्या पट्ट्यामध्ये ठेवलेला चेंडू लॉंग लेगला आणि चौकार. अशा रीतीनं ते संघाची धावसंख्या होते ती 14. उदयनं आपल्या बॅटची करामत दाखवली आणि एक किशोरच्या गोलंदाजीवर एक चौकार वसूल करण्यात यशस्वी झाला. पाहूया किशोरचा पुढील चेंडू उदयसाठी. काय करतोय उदय तो. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू फलंदाजाला कोणत्याही प्रकारे तो चेंडू समजला नाही आणि बीट झालाय फलंदाज किशोर याच्या त्या बॉलवर. या दरम्यान संघाची आदिवली संघाची धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 2 बाद 14. किशोर याचा पुढील चेंडू उदयसाठी. पाहूया उत्कृष्टरित्या पायावर टाकलेला चेंडू, पण फलंदाजाला तो चेंडू कोणत्याही प्रकारे समजला नाही. अशा रीतीनं 22च्या रूपानं एक धाव वाढते. धावसंख्या होते ती 2 बाद 14 आदिवली संघाचे 15. या दरम्यान किशोर याचा पुढील चेंडू सुभाषसाठी. वाईड बॉल, पंचांचा इशारा वाईट घोषित. नेहमीच त्याच चेंडूची पुनरावृत्ती आपल्याला किशोरकडून पाहायला मिळते. एक चेंडू चांगला टाकतो तर 2 चेंडू त्याचे अवांतर धावसंख्येच्या रूपाने वाईट पडतात. या दरम्यान किशोर याचा पुढील चेंडू उदयसाठी. उत्कृष्टरित्या चिटावलेला चेंडू, पण क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि 2 धावा वसूल करण्यात यशस्वी झालाय तो उमेश. सलामीला आलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आणि या दरम्यान किशोर याचा पुढील चेंडू उमेशसाठी. लॉंग लेगला टटवलेला चेंडू आणि चौकाराच्या रूपानं 4 धावा मिळत आहेत उमेश याला. अशा रीतीनं आदिवली संघाची धावसंख्या भरकन वाढते. संघाची धावसंख्या होते ती 22 जे 17 धावा बहाल केल्यात ते किशोर यानं आदिवली संघाला आणि त्याच्या अगोदरचे 3 वाईट, म्हणजेच एका षटकामध्ये 20 धावांची लयलूट केली आदिवली संघानं किशोर याच्या. या दरम्यान
गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी येतोय तो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. बॉलर कोण? जेडी, ज्यानं सलामीला येऊन धावांचा धुमाकूळ घातला होता तो जेडी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. जेडी टू उमेश. उत्कृष्टरित्या लॉंग लेगला तटवलेला चेंडू आणि कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसल्या कारणाने 4 धावा वसूल करण्यात यशस्वी झालाय तो उदय. अशा रीतीनं आदिवली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 26. या दरम्यान जेडी याचा पुढील चेंडू उदयसाठी. पाहूया उदय काय करतोय तो आपल्या संघासाठी. जेडी याचा पुढील चेंडू पाहूया. जेडीनं बॅटिंग मध्ये धुमाकूळ घातला होता, पण आता बॉलिंग मध्ये काय करतोय ते. उत्कृष्टरित्या लॉंगला तटवलेला चेंडू, लेग साईडला तटवलेला चेंडू, पण फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि 4 धावा वसूल करण्यात यशस्वी होतोय तो उदय. अशा रीतीनं संघाची धावसंख्या, आदिवली संघाची धावसंख्या भरकन वाढते. संघाची धावसंख्या होते प्रगतीपथावर आणि 59 धावसंख्येसमोर आदिवली संघाची धावसंख्या झाली ती 2:32. पाहूया जेडी याचा पुढील चेंडू उदयसाठी. उत्कृष्ट या ऑफ साईडला तटवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पण 2 धावा वसूल करण्यात यशस्वी होतोय तो उदय. अशा रीतीनं 2 धावसंख्येने संघाची आदिवली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32. 2:32. या दरम्यान जेडी याचा पुढील चेंडू उदयसाठी. पाहूया जे आडगाव संघानं आदिवली संघासमोर आव्हान उभं केलंय त्या आव्हानाचा पाठलाग करण्यात यशस्वी होतोय की नाही आदिवली संघ. जेडी टू उदय. खोलवर टप्प्याचा चेंडू. उदयला तो चेंडू कोणत्याही प्रकारे समजला नाही आणि 1 धाव अवांतर धावसंख्येमध्ये च्या रूपानं मिळते. अशा रीतीने आदिवली संघाची धावसंख्या होते 33. 2:33. तिसरं षटक प्रगतीपथावर. उत्कृष्टरित्या ऑफसाईडला तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण करण्या अगोदर 2 धावा वसूल करण्यात यशस्वी झालाय तो आदिवली संघ. अशा रीतीने आदिवली संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 35. 59 षटकातील शेवटचा चेंडू. सन्माननीय रमेशजी फरडे उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू आणि फलंदाजाला तो चेंडू कोणत्याही प्रकारे समजला नाही. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आदिवली संघाची धावसंख्या होती ती 35 आणि जिंकण्यासाठी 2 षटकात म्हणजेच 12 चेंडूत 24 धावांची गरज आदिवली संघाला. 12 चेंडू 24 धावा. 12च्या रन रेटनी या धावा आदिवली संघाला कुटावा लागतील. पाहूया आदिवली संघ यामध्ये यशस्वी होतोय की नाही, की आडगाव संघ त्या 12 चेंडूमध्ये 24 धावांचं रक्षण करतोय, डिफेन्स करतोय की ते येणारा काळच आपल्याला सांगेल. या दरम्यान आडगाव संघाकडनं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय तो अभिजित. पाहूया 12 चेंडूत 24 धावांची गरज. अभिजित काय करतोय तो आपल्या संघासाठी विजयी पताका फडकवतो की आदिवली संघ हे आव्हान पार करण्यात यशस्वी होतोय. या दरम्यान अभिजित याचा पुढील चेंडू उदयसाठी. अभिजित टू उदय. उंचावरून तटवण्याचा प्रयत्न होता, पण बॅटच्या टप्प्यामध्ये काही बॉल व्यवस्थित आला नाही आणि त्या चेंडूवर उदय 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय. अशा रीतीने आदिवली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 37. 2:37. या दरम्यान अभिजित याचा पुढील चेंडू उदयसाठी.
चौकार षटकारांची काही बरसात होताना आपल्याला दिसत नाही. एकदम नीरस आणि कंटाळवाळा सामना हा चालू. अभिजित उदयसाठी उंचावरून तटवलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि उदयची खेळी इथेच संपुष्टात येते. अशा रीतीनं तिसऱ्या गड्याचं पतन होते आदिवली संघाचं आणि आदिवली संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या आहे ती 3 बाद 37. बॅट्समॅन उदयची जागा भरून काढण्यासाठी येतो नवीन फलंदाज. बॅट्समॅन कोण आहे? मोहन. स्ट्राईकला येतो सलामीला आलेला फलंदाज उमेश. अजूनही 9 धावांवर खेळतोय. अभिजितचा पुढील चेंडू उमेशसाठी आणि 1 धाव येण्यात यशस्वी झालाय तो उमेश. अशा रीतीनं आदिवली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 38. 3 बाद 38. स्ट्राईकला येतो आता मोहन नवीन आलेला फलंदाज. पाहूया अभिजितच्या गोलंदाजीवर. जी गोलंदाजी आपण किशोरकडून पाहत होतो तीच गोलंदाजी आता अभिजितकडनं आपल्याला पाहायला मिळते. पंचांचे हात हवेत भिरकावतात आणि वाईटचा इशारा. अशा रीतीनं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 38. उंचावरून लॉंग लेगले तटवलेला चेंडू आणि डाबर च्यवनप्राश सणसणीत खणखणीत षटकार. वाढते. संघाची धावसंख्या होते ती 45. षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 45. अशा रीतीनं 8 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज ही अजूनही आदिवली संघाला. या दरम्यान अभिजितचा पुढील चेंडू उमेशसाठी. उत्कृष्टरित्या तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक बीट होतोय तरी सुद्धा 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो आदिवली संघ. संघाची धावसंख्या होते ती 46. या दरम्यान अभिजित याचा पुढील चेंडू उमेशसाठी. सलामीला आलेला फलंदाज उमेश एकदम संथरित्या व्यवस्थितरित्या आपल्या संघाचा भार तोलतोय तो उमेश. पाहूया पुढील चेंडू अभिजितचा. उमेशसाठी उंचावरून तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि उमेशची खेळी इथेच संपुष्टात येते. झेलबाद होतोय उमेश आणि षटक संपतंय. ला जाण्याच्या तयारीत असताना त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो मेघराज. पाहूया एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूंमध्ये आदिवली संघाला 13 धावांची गरज. पाहूया मेघराज आणि मोहन हे धावांचं आव्हान पार करण्यात यशस्वी होतोय की नाही. गोलंदाजीसाठी आलाय तो जयेश. पाहूया मेघराज उंचावरून तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण चेंडू जातोय सीमापार. षटकार. दादाच्या डोक्याला ताप चढवणारा हा षटकार. या दरम्यान आदिवली संघाची धावसंख्या भरकन वाढते. संघाची धावसंख्या होते ती 52. म्हणजे 5 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. पाहूया आदिवली संघ हे आव्हान पार करतोय की नाही. 5 चेंडू 7 धावा. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो जयेश आडगाव संघाकडनं, ज्यानं आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या. त्या जयेशच्या गोलंदाजीमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार रूपी प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान जयेश याचा पुढील चेंडू मेघराजसाठी. जयेश टू मेघराज. पाहूया मेघराज आपल्या संघासाठी काय करतोय. उर्वरित धावसंख्येचा पाठलाग करण्यात यशस्वी होतोय की नाही आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर
पंचांचा अवांतर धावसंख्येचा इशारा वाईड रूपी 1 धाव वाढते. संघाची धावसंख्या होते ती 53. 5 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आदिवली संघाला. पाहूया जयेश हे आव्हान राखण्यात यशस्वी होतोय की नाही, की मेघराज हे आव्हान पार करतो. पुन्हा त्या चेंडूची पुनरावृत्ती आणि पंचांचा वाईटचा इशारा. अशा रीतीनं आदिवली संघाची धावसंख्या गतीनं वाढते. संघाची धावसंख्या होते 54 आणि 5 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आदिवली संघाला. या दरम्यान जयेश याचा पुढील चेंडू मेघराजसाठी. पाहूया काय करतो तो मेघराज. उंचावरून तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि मेघराजची खेळी इथेच संपुष्टात येते. मेघराज रूपी एका खेळाडूचं आदिवली संघाच्या पतन होतंय आणि तो पॅव्हेलियनचा रस्ता पकडतोय. पुढील 4 चेंडूंमध्ये आदिवली संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. या दरम्यान अक्षयची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज. मेघनाथची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अक्षय. या दरम्यान जयेश याचा पुढील चेंडू मोहनसाठी. पाहूया मोहन काय करतो आपल्या संघासाठी. उर्वरित आव्हान पूर्ण करतोय की नाही आणि पूर्णपणे चकवण्यात यशस्वी झालाय तो जयेश. मोहन याला पाहूया षटकातील पुढील चेंडू. जयेश याचा 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आदिवली संघाला जिंकण्यासाठी. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू आणि मोहन पूर्णपणे बीट होतोय, थंबल होतोय या चेंडूवर. त्याला कोणत्याही प्रकारचे चेंडू समजलेला नाही आणि विकेट किपर त्या चेंडूवर आपलं काम पूर्ण करतोय. या दरम्यान जयेश याचा पुढील चेंडू मोहनसाठी. 2 चेंडूंमध्ये 5 धावांचं अवघड आव्हान करून ठेवलं आदिवली संघानं ते आपल्या समोर. उत्कृष्टरित्या लॉंग लेगला तटलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो आदिवली संघ. अशा रीतीने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 56. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. आदिवली की आडगाव, आडगाव की आदिवली, कोण जिंकताय पाहूया. 1 चेंडू 3 धावा. जिथे एकदम सोपं आव्हान होतं की एका षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज होती, पण जयेशनं तो चमत्कार करून दाखवलाय आपल्या गोलंदाजीवर. आदिवली संघाच्या खेळाडूंना मोठे फटके मारू दिले नाहीत. उंचावरून तटवण्याचा प्रयत्न आणि आदिवली संघ जिंकतोय हा सामना चौकाराच्या रूपानं. अक्षयने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. या दरम्यान पुढील होणारा सामना